राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा यांचा आज 88वा वाढदिवस. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कला, क्रीडा, शैक्षणिक यासह सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आप्पांचा वाढदिवस म्हणजे सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आष्ट्याच्या माळरानावर नंदनवन फुलवले. शिक्षणाची ज्ञानगंगा आष्ट्याच्या माळरानावर आणून अनेकांच्या जीवनाला आकार देणाऱ्या माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिनी त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा पाहूयात. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली या गावात दिनांक 30 जून 1936 रोजी शेतकरी व वारकरी परंपरा असलेल्या मेंढपाळ या शिंगारी कुटुंबात डॉक्टर अण्णासाहेब डांगे अर्थात आप्पा यांचा जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षी आप्पा दत्तक पुत्र म्हणून इस्लामपुरातील डांगे कुटुंबात आले. कोडोलीची जन्मदाती आई येसाबाई तसेच दत्तक घेतल्यावर चंद्राबाई व कृष्णाबाई या तिघीही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. आप्पांचे वयाच्या 6व्या वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिर्केवाडा या इस्लामपूर येथील लोकल बोर्डाच्या प्राथमिक शाळेत नाव घालण्यात आले. लोकल बोर्डाच्या शाळेत आप्पांचे इयत्ता 4थी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. सन 1945 मध्ये दिवंगत खासदार S.D. पाटील यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद असलेल्या वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या शिक्षण संस्थेची एक शाळा विद्यामंदिर हायस्कूल इस्लामपूर ही चालू झाली होती. या शाळेत आप्पांच्या घराशेजारील ख्यातनाम शिक्षक बा.रा. शिंदे हे होते. शिंदे गुरुजींनी आप्पांच्या वडिलांजवळ आग्रह धरल्यामुळे 1947 मध्ये आप्पांचा विद्यामंदिर हायस्कूल मध्ये इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतला. सन 1950च्या मार्च मध्ये आप्पा 7वी पास झाले. जुन्या काळात वर्णॅक्युलर फायनल म्हणजेच 7वीला फार महत्व होते. मार्च 1954 मध्ये 11वी म्हणजेच त्यावेळची मॅट्रिक परीक्षा आप्पा पास झाले. तरुणपणातच त्यांनी शेतीबरोबर राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. 1975च्या आणीबाणीमध्ये आप्पांना तब्बल 15 महिने तुरुंगवास भोगावा लागला. 1972च्या दुष्काळमध्ये दुष्काळ विमोचन समितीमध्ये आप्पांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भाजपाने आप्पांना विधान परिषदेवर संधी दिली. आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जनता पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश सचिव, विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेचे गटनेते, विरोधी पक्ष नेते अशा अनेक विविध पदावर उल्लेखनीय कार्य केले. आप्पांची खरी ओळख महाराष्ट्राला 1995 मध्ये झाली. शिवसेना व भाजप युती सरकारमध्ये आप्पांनी ग्रामीण विकास, जलसंधारण, पाणी पुरवठा व स्वच्छता, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण, माजी सैनिक कल्याण अशा एकूण 8 विविध खात्यांचे मंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. टँकर मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना सर्वप्रथम आप्पांनीच मांडली. आप्पांनी सन 1986 मध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेमध्ये अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी, फार्मसी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, सैनिकी शाळा, नर्सिंग, मतिमंद मुलांसाठी शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आश्रमशाळा अशा विविध 42 शाखांचा समावेश असून यामध्ये 1200 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून तब्बल 11,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आप्पांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची स्थापना केली असून या सूतगिरणीमध्ये 51% सभासद हे मागासवर्गीय व चेअरमन हे पद कायमस्वरूपी मागासवर्गीयासाठी राखून ठेवले आहे. या ठिकाणी 750च्या वर कर्मचारी कार्यरत आहेत. आप्पांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे अप्रतिम शिल्पसृष्टी निर्माण केली आहे. या बरोबरच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून आप्पांची कारकीर्द ही एक वेगळा ठसा उमटून गेली आहे. आप्पांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपला वाचन आणि लेखनाचा छंद त्यांनी जोपासला आहे. यशवंत प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून आप्पांनी संघ जीवनगाथा, कळलं का, समजलं का, उमजलं का,
यासोबत माझे मत, विविध रानमेवा, नवरत्ने, कुलस्वामिनी मायाक्का, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा विविध 16 पुस्तकांचे लेखन व प्रकाशन केले आहे. नांदेड येथील श्री गोरे यांनी आप्पांच्या राजकीय व सामाजिक कार्यावर अभ्यास करून PhD प्राप्त केली आहे. अण्णासाहेब डांगे एक संघर्ष गाथा व अण्णासाहेब डांगे व्यक्ती व कार्य ही 2 पुस्तके आप्पांच्या जीवनावर प्रकाशित झाली आहेत. आप्पांना राजकीय आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये विधिमंडळात मांडलेले प्रश्न व मंत्रिपदाच्या काळात दिलेली भाषणे यांचा प्रभाव पाहून संसदीय कार्य मंडळाने आप्पांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार माजी पंतप्रधान माननीय चंद्रशेखर यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले आहे. शेती, उद्योग, बांधकाम, कला, क्रीडा, शिक्षण, विज्ञान, संशोधने, अध्यात्म आणि संस्कृती अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रज्ञावंत असणाऱ्या आप्पांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डिलीट पदवी देऊन सन्मान झाला. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या NGOचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना कराड येथे सन्मानित करण्यात आले. शिस्तीचे आप्पा तितकेच मृदू व मुलायम आहेत. संस्थेच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने सहभागी होऊन सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करीत आदर्श नागरिक घडवण्याचे काम आप्पांनी केले आहे. आष्ट्याच्या माळरानाचे त्यांच्यामुळेच नंदनवन झाले. परिसरातील हजारो बंधू भगिनींना रोजगार निर्माण करून देण्याबरोबर त्यांचे जीवनमान उंचावण्याचा आप्पांनी प्रयत्न केला. आष्टा शहराचे जगाच्या नकाशावर आप्पांच्या भगीरथ प्रयत्नामुळेच नाव झाले आहे. आप्पांचे कार्य नेहमीच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. आप्पांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शब्दांकन श्री राजीव लोहार, संपादक BBL मराठी. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूरचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सचिव, कार्यकारी संचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ डी फार्मसी आष्टा व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी फार्मसी आष्टा. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.